वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 428वी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीनिमित्त बार्शी शहरातील घिसाडी समाज प्रथमतः ह्या महापुरुषाला आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडून करण्यात आला। आता महाराणा प्रतापांचा इतिहास पाहिला तर कित्येक दिवस कित्येक महिने जातील की त्यांचा इतिहास शब्दात वर्णन करता येणार नाही। महाराणा प्रतापांचा जन्म 1540 रोजी कुंभलगड राजस्थान येथे झाला। आता महाराणा प्रतापांना हिंदवी धर्माचे संस्थापक म्हटलं जातं, रक्षणकर्ते म्हटलं जातं, पण महाराणा प्रताप हे फक्त एका समाजाचे किंवा एका धर्माचे संरक्षक नव्हते, तर ते सर्व जाती धर्माला एकत्र करून त्याचं संरक्षण करणारे होते। महाराणा प्रतापांचा खरा लढा हा स्वातंत्र्यासाठी होता। महाराणा प्रतापांना काय कमी होते? ते खानदानी राजे होते, अनंत सुखे त्यांच्या पायथ्याशी लोळत होती, पण जाती धर्मातील सर्व लोकांना गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्यांनी अकबरांचं स्वामित्व म्हणजेच गुलामी स्वीकारलेली नाही। अशा महान योद्ध्याकडून आपण काय शिकावं? तर ना जातीसाठी ना धर्मासाठी त्यांचा लढा होता, फक्त लोककल्याणासाठी। 500 वर्षापूर्वी महाराणा प्रतापांच्या निधनानंतर खूपसा समाज महाराष्ट्राच्याच भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पसरला। त्यापैकीच आज समाजसेवेचं व्रत बार्शी शहरातील घिसाडी समाज पुढे घेऊन जात आहे। कित्येक वर्षापासून बार्शी शहरातील घिसाडी समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि जाती जातीत एकोपा ठेवण्याचं काम करीत आहे। इथून पुढे येणारी पिढी सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य सहभाग घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो। गेल्या 500 वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं पूर्ण कुटुंब सुरक्षित आणि व्यवस्थित आहे। अशा महाराष्ट्राच्या मातीलाही मी विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील विचारवंताचाही वारसा पुढे नेण्यासाठी महाराणा प्रतापाच्या शिकवणीप्रमाणे जाण्याचा प्रयत्न आमच्या समाजाकडून केला जाईल एवढी आशा बाळगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो।